नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आहे ना खूप छान अशी रेसिपी बनवणार आहे. ब्रेड वडे पाव वड्यापेक्षा वेगळी. त्यामुळे ना तुम्ही पण नक्की करून बघा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू रेसिपीला. चला बघूया रेसिपीसाठी लागणारं साहित्य. इथे मी ब्रेड घेतलेले, जेवढे आपल्याला करायचे त्याच्यानुसार घ्यायचे. एका वड्याला आपल्याला 2 ब्रेड लागणार आहे. त्यासाठी मी ना हिरवी मिरची, लसूण आणि जिरे टाकून बारीक अशी पेस्ट बनवून घेतली. त्यासाठी बटाटे लागणार आहे आपल्याला. मीठ चवीनुसार, हळद पावडर, ओवा 1 चमचा घेतला मी. इथे खाण्याचा सोडा घेतला चिमूटभर फक्त, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे मिरची आहे ना तळणीसाठी लागणार आहे आपल्याला तोंडी लावायला. इथे मी पॅन गरम करून घेतलाय. त्यामध्ये ना 1 चमचा तेल घालायचे. त्यामध्ये आपण जी मिरची करून आणली पेस्ट अशी परतून घ्यायची आपल्याला. आणि यामध्ये हळद टाकायची. कोथिंबीर, कढीपत्ता आणि चांगलं परतून घ्यायचे. आणि यामध्ये आपण ही बटाटे घेतले ना, याच्या हाताने ना मॅश करून टाकायचे. कुस करून आपल्याला जेवढे आपल्याला बनवायचे त्यानुसार आपण बटाटे घ्यायचे. आणि आता हे 2-1 मिनटं फक्त आपल्याला भाजी परतून घ्यायची मॅश करून चांगली. आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकू आणि आता परतून घेऊ आपण 2-1 मिनिट चांगली. अशी मी भाजी आता तयार करून घेतली. आता ही थंड होती तोपर्यंत आपण इथे पीठ तयार करून घेऊ. तर इथं मी पीठ दाखवायला विसरले तुम्हाला, बेसन पीठ. आता बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये हळद टाकू थोडी. आणि इथे ओवा घेतलाय ना, हा हातावर आहे ना असा क्रश करून यामध्ये टाकायचा. म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना छान येतोय. आणि यामध्ये पण आपल्याला ना मीठ टाकायचे थोडं चवीनुसार. आपण भाजीत पण टाकले त्याच्यामुळे यामध्ये थोडंच टाकायचे. आणि याच्यात पाणी टाकून थोडं आपल्याला घोल तयार करायचं आहे. यामध्ये सोडा टाकू थोडं खाण्याचा. पाणी टाकून याच्यावर आहे ना बॅटर बनवून घेऊ आपण थोडं थोडं. जास्त पातळ पण नाही बनवायचं आपल्याला बॅटर. आता पीठ पण आपलं करून झाले तयार असं एकदम. आता आपण ब्रेडचे ना असे गोल गोल भाग करून घेऊ. कडाचा भाग आहे ना काढून टाकायचा आहे. आणि वाटीच्या साह्याने आपल्याला ना असे गोल कट करून घ्यायचे ते अशा प्रकारे. म्हणजे असं वडा आहे ना छान होतोय. आपण दरवेळेस खातो पाव वडे ते, पण हा एक वेगळाच पदार्थ आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आता मी अशा प्रकारे सर्व करून घेते एकदा आणि मग आपण वडे बनवायला घेऊ. तर आता आपण ना ब्रेड वडे तयार करायला घेऊ. एक ब्रेडचं घ्यायचं असं स्लाइस. त्यावर ना आपल्याला ही भाजी लावून घ्यायची. त्यावर दुसरा ब्रेड असा हे करून घ्यायचं, दाबून घ्यायचं. म्हणजे आपण पीठ बनवले ना त्या पिठामध्ये तेल गरम झालं इकडं आपलं, त्याला सोडून घेऊ. अशाच प्रकारे मी आता बाकीचे करून घेते. तर अशा प्रकारे ना आपल्याला उलटे पालटे करून ते तळून घ्यायचे. आणि आता हा तळून झाला, मी आता हा काढून घेते. तर याच प्रकारे आपल्याला दुसरी. तर आपली ना ब्रेड वडी रेसिपी तयार झाली. तुम्ही बघू शकता खूप छान आहे. आणि वेगळे असे आपण दरवेळेस वडापाव पाव वडे खातो, पण ही आपण ब्रेडपासून बनवली. आणि असं पावसाळ्याचे वातावरण असले का असं गरम गरम वडे खायला छान वाटतंय. तर तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा. धन्यवाद.